ठीक आहे, स्टार्ट केले. चला तर आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघणार आहोत, ज्याला आपण मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. बघा, या पूर्ण वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दाखवण्यासाठी आपण हा काळ वापरतो. काळ बघायला गेलं तर अतिशय सोपा आहे. फक्त आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपला सब्जेक्ट म्हणजे आपला कर्ता आणि आपल्या कर्त्यासोबत येणारं योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर तो महत्वाचा भाग असतो मुख्य क्रियापदाचं रूप. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. काळ कुठलाही असू द्या, आपल्याला सहजरित्या ओळखता येतो किंवा याच्या पुढील जे काही वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे एका काळाचं रूपांतर दुसऱ्या काळामध्ये करणे, काळ ओळखणे किंवा योग्य वर्बचा फॉर्म लिहिणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये सॉल्व्ह करता येतात. तर आपण सर्वप्रथम वाक्याच्या रचनेनुसार वाक्य बनवून बघू, नंतर आपल्याला लक्षात यायला लागेल. बघा, सर्वप्रथम कुठल्याही वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट असतो आणि आपण एक सब्जेक्ट बघू वी, दुसरा सब्जेक्ट आपण घेऊ आणखीन ही, आणखीन एक सब्जेक्ट घेऊ शी, त्यानंतर आणखीन एक सब्जेक्ट घेऊ दे. ओके, एक आणखीन सब्जेक्ट घेऊ ज्याला आपण एक नाऊन घेऊ, ज्यामध्ये रामू काका हे नाऊन आपण ठेवूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सब्जेक्ट सोबत तुम्हाला योग्य सहाय्यकारी क्रियापद जर लावता आलं, योग्य सहाय्यकारी क्रियापदाची जर पेर जोडता आली, तर तुमचा काळ हा कधीच चुकणार नाही. ठीक आहे, सर्वप्रथम आपण बघू. या ठिकाणी मी तुम्हाला काही सब्जेक्ट लिहून देतो. आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि नाऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये फक्त आणि फक्त दोन हेल्पिंग वर्ब असतात, एक तर हॅव किंवा दुसरं असतं हॅज. फक्त आपल्या कर्त्यानुसार आपल्याला हे हेल्पिंग वर्ब घ्यावे लागतात. हॅज हे हेल्पिंग वर्ब एकवचनी सहाय्यकारी क्रियापद एकवचनी कर्त्यासोबत येतं, तर हॅव हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद अनेकवचनी कर्त्यासोबत येतं. फक्त आपण बघूया, फक्त आय यासोबत हा एक्सेप्शन आहे. आय हॅव येतं, वी हॅव येतं, यू हॅव येतं, ही शी इट यांच्यासोबत हॅज हे हेल्पिंग वर्ब येतं, तर दे सोबत सुद्धा हॅव हे हेल्पिंग वर्ब येतं. राहिला प्रश्न मित्रांनो नाऊनचा. नाऊन जर सिंग्युलर असेल, एकवचनी असेल तर हॅज, आणि नाऊन जर प्लुरल असेल तर हॅव. हे हेल्पिंग वर्बच्या पेर जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला ही वाक्य बनवायला अवघड जात नाहीत. बघा, मग आपल्याकडे एक सब्जेक्ट आहे वी, मग वी नंतर आपल्याला माहिती आहे वी सोबत येणार हॅव. हॅव हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं. बघा, काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वी हॅव यानंतर मुख्य क्रियापद येणार. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप परचेस आपण करू, परचेस्ड. वी हॅव परचेस्ड अ कार. या ठिकाणी याचा अर्थ होतो आम्ही कार विकत घेतली. ओके, बघा या ठिकाणी आपला सब्जेक्ट आहे वी, यानंतर हेल्पिंग वर्ब आहे या वी म्हणजे या कर्त्यानुसार आपण योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. त्यानंतर क्रियापदाचं मुख्य रूप म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे. रिमेनिंग पोर्शन हा ऑब्जेक्ट असतो. लक्षात ठेवा, कधी पण तुम्हाला काळ ओळखण्यासाठी या तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप. बघा, जर दुसरे एक्झाम्पल बघायला गेलं तर आपल्याकडे सब्जेक्ट ही आहे, ही सोबत आपला हेल्पिंग वर्ब येणार हॅज. काळ आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये फक्त आणि फक्त दोन हेल्पिंग वर्ब असतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ही हॅज एक सब्जेक्ट आहे ही, त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब हॅज आहे. कुठलाही तुम्ही वर्ब घ्या, त्याचा तिसरा फॉर्म घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आस्क हा हेल्पिंग वर्ब घेऊ, याचा तिसरा फॉर्म होईल ही हॅज आस्क्ड अ क्वेश्चन. त्याने काय केलाय, प्रश्न विचारला. याचा अर्थ असा होतो ही आहे सब्जेक्ट, यासोबत योग्य हेल्पिंग वर्ब येणार हॅज. ओके बेटा, त्यानंतर काय येणार बघा, क्रियापदाचं मुख्य रूप आस्क्ड. रिमेनिंग पोर्शन जो आहे तो आपला असेल अ क्वेश्चन. लक्षात ठेवा, ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो त्याला कर्म म्हणतो, ज्याच्यावर क्रिया व्हायली तो. ठीक आहे, त्यानंतर बघा लक्षात ठेवा, आपल्याजवळ कर्ता सब्जेक्ट आहे शी, याच्यासोबत सुद्धा आपला योग्य तो हेल्पिंग वर्ब राहील हॅज. शी हॅज. ओके, शी हॅज एक वर्ब घेऊ आपण. ओके, शी हॅज कलर्ड. कलरचं काय केलं आपण, कलर्ड तिने रंग दिला. कशाला बरं, कलर्ड द वॉल. तिने काय केलं, एक भिंत आहे ती रंगवली. क्रिया ही नेमकी पूर्ण झालेली आहे. सब्जेक्ट आहे आपला शी, हॅज आहे हेल्पिंग वर्ब. ओके,
कलर्ड ईडी फॉर्म जो आहे तो आहे मुख्य क्रियापद. बघा या काळाची एक स्पेशालिटी तुम्हाला सांगतो, या काळामध्ये तुम्हाला क्रियापदाचं तिसरंच रूप असणार आहे. काळ तो प्रेझेंट टेन्स असू द्या, पास्ट टेन्स असू द्या किंवा फ्युचर टेन्स असू द्या, हा जर परफेक्ट असेल म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स, तुम्हाला मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप घ्यायचे. बदलतात ते फक्त तुमचे सहाय्यकारी क्रियापद. हे लक्षात ठेवा, काळ तुम्हाला काही अवघड नाही. एक बदलून घेऊ आपण वाक्य, दे हॅव. परत आपण काय करू, एक वर्ब घेऊ ज्याचा तिसरा फॉर्म घ्यायचा आहे कलेक्ट. कलेक्ट म्हणजे गोळा करणे, जमा करणे. याचा तिसरा फॉर्म होईल कलेक्टेड. दे हॅव कलेक्टेड द डोनेशन. दे हॅव कलेक्टेड दी डोनेशन. त्यांनी काय केलं बरं, वर्गणी जमा केली. बघा सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, त्याचा मेन वर्बचा तिसरा फॉर्म आणि रिमेनिंग जो पोर्शन असतो तो ऑब्जेक्ट असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये आपल्या कर्त्यानुसार आपण काय केलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद हॅव घेतलेला आहे, नंतर मुख्य क्रियापदाचे रूप आणि शेवटीला आपण ऑब्जेक्ट घेतलाय. परत सांगतो, तुम्हाला जर टेन्स काढायचं असेल तर 3 गोष्टीवर नेहमी फोकस ठेवा. वाक्य रचना कुठलीही याच पद्धतीने असते. नंतर आपण वाईस चेंज द वाईस हा जो बीट आहे यामध्ये शिकणारच आहोत. हे सगळे वाक्य जे आहेत ते ऍक्टिव्ह वाईस मधले आहेत. बघा ठीक आहे, यामध्ये तुमचा वाक्याची सुरुवाती नेहमी सब्जेक्टनी होते, नेहमी सब्जेक्टनी होत असते आणि तुमच्या सब्जेक्ट नुसार तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यावे लागतात. सब्जेक्ट नुसार हेल्पिंग वर्ब घेतले, त्या हेल्पिंग वर्ब नुसार सुद्धा तुमचा काळ समजला जातो बेटा तुम्हाला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, तुम्हाला काळ नक्की लक्षात होईल. राहते शेवटी एक वाक्य जे रामू काकांनी सुरुवात केलं, या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही नाव घ्या आणि हे वाक्य करून मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये समजून सांगा.